बोरिंग फ्रेंड्स आहेत यार, म्हणजे एकदम बोरिंग. त्यांना ब्लॉगमध्ये यायला नको, त्यांना बोलायला नको, त्यांना मस्ती करायला नको, एकदम थर्ड क्लास फ्रेंड आहेत. बघितलं, बोलला तर किती वाईट वाटतं, पण खरं आहे. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. आणि मी जेव्हा तिथे आपल्या इथे मुंबईमध्ये पिते ना, 80 रुपये 90 रुपयाला एक नारळ पाणी असतो, त्याच्यात एवढा ग्लासभर पण पाणी नाही निघत आणि हा पूर्ण पाण्याने भरलेला आहे आणि एवढा गोड आणि एवढा टेस्टी आहे ना. एक पहिले तर आम्ही जाणार तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. माझी सर्व म्हणजे माझी इच्छाच पूर्ण झाली. आता माझ्या लाईफमध्ये काही इच्छाच नाही राहिली. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी जात आहे तिरुपती बालाजीला. तर आता मी ब्लॉग माझा स्टार्ट करते आणि मी दाखवणार की पूर्ण माझं किती खर्च झालं, कशी मी गेली, कशी आली, काय काय एन्जॉय केलं, सर्व काही मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर ब्लॉग माझा पूर्ण बघा. चला. पहिले तर आपल्या घरातल्या देवांची पाया पडाली, मग मंदिरात जाऊन देवांचा आशीर्वाद घेतला आणि निघाली तिरुपती बालाजीसाठी. आता मी निघाली आहे घरातून. पहिले तर मी जाते हॉस्पिटलला, कारण माझी मम्मी हॉस्पिटलमध्ये आहे. तर मी मम्मीला भेटून मग मी निघणार आहे माझ्या दर्शनासाठी. तर मम्मी बोलली, मम्मीने खूप फोर्स केला की तू जा, तुझा प्लॅन झाला आहे म्हणून मी जाते. नाही तर मी जाणार नव्हती, पण आता मम्मीला आज डिस्चार्ज देणारच आहे. तर दीदी वगैरे सर्व मला बोलले की तू जा, म्हणून मी आता निघाली. आता दीदीसोबत जाते दवाखान्यात आणि मग मी तिकडूनच निघेल तिरुपती दर्शनासाठी. चला. रडते आता बघा, मी चालली म्हणून बघा कशी रडते बघा. पहिल्यांदा एवढ्या लांब 7 दिवसासाठी घरातून लांब जात होती, म्हणून जरासं मम्मीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मलाही खूप वाईट वाटत होतं. नंतर मी निघाली पटापट ट्रेन पकडण्यासाठी, कारण ट्रेन लागलेली होती आणि मी धावत होती ट्रेन पकडण्यासाठी. संडे असल्यामुळे ट्रेनमध्ये जास्त काही गर्दी नव्हती, म्हणून मस्तपैकी बसायलासुद्धा भेटलेला आणि गर्दी नसल्यामुळे खूप छान वाटत होतं. तर मित्रांनो, आता मी दादर स्टेशनला आलेली आहे, हे बघा. आणि मी तर दादर स्टेशनला पोचली, हे बघा. पण अजून माझे काही मित्रमैत्रिणी पोचले नाही. मला घाई करत होत्या आणि ते लोकच अजून पोचले नाही आहेत. आणि मी इकडे उभी पण आहे, हे बघा. आमचा फ्रेंड सर्कल आल्यानंतर आम्ही दादरवरून कुर्ल्यासाठी ट्रेन पकडली आणि कुर्ला स्टेशनला पोचलो. मग कुर्ला स्टेशनवरून रिक्षा पकडून आम्ही पोचलो लोकमान्य टिळक टर्मिनल. हे बघा, जहाँ वहाँ मोदी काही राजे. आपले मोदीजी जिथे जाणार तिथे मोदी भेटणारच भेटणार. अरे ह्याची अडचण होते यार. हां, हे काय आहे खाली. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय, आम्ही पास्ता खातोय. आणि हे बघा, हे काय आहे, AC ट्रेन आहे. तिकीट AC ट्रेनची घेतली जेणेकरून आम्ही कम्फर्टेबल जातील. आणि हे काय आहे, हे काय बसायला पण जमत नाही. काय नाही 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 दिसतंय का. आधी मला वाटलं की भूत आहे, भूत. चलती ट्रेन में लाश. ट्रेनमध्ये बसून आम्ही बघा काय करतोय. ट्रेनमध्ये बसून आम्ही मेहंदी लावायचं कार्यक्रम राबवतोय, हे बघा. आता जेवायला बसला मी. मस्त आहे बघा काय.
डाळ भात भाजी चपाती शिरा 150 रुपयाला आहे आय थिंक सो. माहीत नाही मला, पण चपातीचा आकार बघा. कोणत्या देशाचा लक्ष आहे तो मला काही माहिती नाही, पण यापेक्षा चांगल्या चपात्या मी बनवते असं मला वाटतं. दुसरीच्या पोटी बनवतात भाजी. ट्रेनमध्ये बसून एकटीच भेटली का काय करू. एकदा ट्रेन एवढी हलते एवढी हलते एवढी हलते, एक लाईन पण काढायला जमत नाही. आता मी तिरुपतीला पोचणार आहे, म्हणजे रेणुगुंटा स्टेशनला उतरणार आहे. आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे ट्रेनमध्ये. तर माझ्या मित्र मैत्रिणी नुसतं झोपूनच त्यांना पूर्ण रात्र काढली. काय मस्ती नाही, काय मजाक नाही, फक्त मी जरा मेहंदी लावली हाताला आणि मी पण झोपलेली नंतर. आणि एकदम बोरिंग फ्रेंड्स आहेत यार, म्हणजे एकदम बोरिंग. त्यांना ब्लॉगमध्ये यायला नको, त्यांना बोलायला नको, त्यांना मस्ती करायला नको, एकदम थर्ड क्लास फ्रेंड आहेत. बघितलं, बोलला तर किती वाईट वाटतं, पण खरं आहे खरं आहे खरं आहे. आता फायनली मी रेणुगुंटा स्टेशनला उतरलेली आहे. ही आमची ट्रेन, या ट्रेनने आम्ही आलो आहे. आता मी पोचलो आहे रेणुगुंटा स्टेशनला. हे बघा, ही माझी ट्रेन या ट्रेनमध्ये आली आहे आणि हा रेणुगुंटा स्टेशन आहे. आता आम्ही तिरुपती बालाजीला जाणार आहे. हा आहे रेणुगुंटा स्टेशन आणि मी आता रेणुगुंटा स्टेशनला पोचली आहे. आता इथून मी बस पकडून तिरुपतीला जाणार, मग तिथून टोकन वगैरे घेणार, हॉटेल वगैरे बघणार काय आहे काय नाही, आणि त्यानंतर पूर्ण दर्शनाचं कसं होतं, आम्ही काय काय करतो मी पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. माझा ब्लॉग शेवटपर्यंत. मोस्ट ऑफ ट्रेन तिरुपती स्टेशनला थांबत नाही, त्यामुळे आमचाही स्टॉप रेणुगुंटाचा होता. रेणुगुंटा स्टेशनवरून आम्ही 300 रुपये रिक्षावाल्यांना देऊन पोचलो विष्णू निवासमला. विष्णू निवासममध्ये तिकीट भेटते, म्हणजे दर्शनाची तिकीट भेटते. इकडे रूमही भेटतात, पण त्यासाठी सकाळीच लाईन लावावी लागते. आम्ही सकाळी न पोचता दुपारी पोचलेलो, त्यामुळे आम्हाला रूम नाही भेटला आणि दुसऱ्या दिवशीसाठी एवढी माणसं ऑलरेडी बसलेली रूमसाठी, त्यामुळे आम्ही प्रायव्हेट रूम घेतला. आता मी नाश्ता करायला आलो आहे आणि आतापर्यंत मी फक्त मुंबईमध्ये इडली डोसा खायची, म्हणजे हे तर रिअल खरं सांगितलं तर हे साऊथचंच पदार्थ आहे. म्हणजे तर आज मी पहिल्यांदा साऊथमध्ये मेंदी वडा खाते, बघू कसं आहे. चमच्याने काय आपल्याला जमत नाही, पण खाते आता. एक नंबर. आमच्या इथे मुंबईला एवढूशे मेंदूवडे असतात, इथे बघा मेंदू वडा आहे की मेंदू वड्याचा पप्पा आहे. हा आहे थिएटर, एवढा मोठा प्रताप थिएटर, आणि प्रताप थिएटरच्या समोर आम्ही पितोय चाय. ही आहे मेघा. आता मी इथे साऊथमध्ये नारळ पाणी पिते, पूर्ण भरलेला नारळ आहे, म्हणजे पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि टेस्ट एवढा गोड ना. आणि मी जेव्हा तिथे आपल्या इथे मुंबईमध्ये पिते ना, 80 रुपये 90 रुपयाला एक नारळ पाणी असतं, त्याच्यात एवढा ग्लासभर पण पाणी नाही निघत आणि हा पूर्ण पाण्याने भरलेला आहे आणि एवढा गोड आणि एवढा टेस्टी आहे ना, एक नंबर. आणि मलाई तर एवढी निघाली, एवढी अख्खा एक नारळ असेल. पाणी पण पूर्ण खूप सारं होता. आता फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालो, नाश्ता बिष्टा केला आणि समोर एक मंदिर आहे. आता आम्ही इकडे नवीन आहे तर आम्हाला काय माहीत नाही एवढा तो कोणता मंदिर आहे म्हणून, पण आम्हाला असं वाटतं आहे की तो पद्मावती टेम्पल आहे असं आम्हाला वाटतं आहे. तर आम्ही आता तिकडे दर्शनाला चाललो. नक्की तो कोणता मंदिर आहे आम्ही नंतर तुम्हाला पुढे दाखवू. बघा किती भारी वाटतं इथूनच. दाखव. मंदिरात जायच्या आधीच हा तलाव लागतो. ह्या तलावाचं नाव कोनेरू आहे. मंदिराच्या समोरच आहे, पद्मावती टेम्पलच्या समोर. आता आम्ही कोनेरू येथे आलेलो आहेत. विष्णू निवासच्या समोरच आहे, तिथे विष्णू निवास आहे आणि इथे कोनेरू. हा एवढं भारी वाटतं, एवढं शांत वाटतं ना इथं बसायला, एक नंबर. तिकडून दर्शनाची तिकीट भेटते विष्णू निवासम आणि इथे बाजूलाच हे आहे कोनेरू. हे बघा
त्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी. इथे मंदिरात हार फूल अशा कोणत्याही गोष्टी घेऊन जायच्या नसतात. फक्त आपण मनाने चांगल्या मनाने मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. तर आता मी श्री गोविंदराज स्वामी यांच्या मंदिरात आलेली आहे. पण इथे आता मोबाईल कॅमेरा काही असं अलाउड नाही आहे, म्हणून मी इथे काउंटरवरती जमा करणार आहे. फ्री आहे, फ्री काउंटर आहे विनामूल्य. आणि मी इथे मोबाईल कॅमेरा सर्व जमा करून दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे. मंदिराच्या गेटचा व्ह्यू बाहेरून एवढा छान वाटत होता, एवढा सुंदर दिसत होता. सेम टू सेम तिरुपती बालाजीच्या मंदिरासारखंच लांबून वाटत होता, पण खूप सुंदर, खूप भारी वाटत होता. त्यानंतर मी पहिले तर घेतला गजरा मंदिरात जायच्या आधी, आणि त्या काकींनीच मला गजरा लावून दिला. त्या बोलल्या दे, मी लावून देते म्हणून. ते सर्वांनाच लावून देत होत्या, खूप छान होत्या. मग त्यांनी मला पण गजरा लावला आणि 40 रुपयाला एक गजरा होता. मंदिराचा परिसर खूप सुंदर वाटत होता आणि रात्री लाईट्स लागल्यानंतर तर एवढा सुंदर दिसत होता मंदिराचा गेट. खूप छान वाटत होतं, खूप छान. आता मी श्री रामास्वामी टेम्पलमला आली आहे. आता मी इथे दर्शन करू. आतमध्ये कोणत्याच मंदिरमध्ये इथे मोबाईल कॅमेरा कोणत्याच मंदिरमध्ये अलाउड नाही आहे, म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ काढते. मंदिर बघा किती सुंदर आहे. एवढं म्हणजे मी फर्स्ट टाईम इथे आली आहे ना तिरुपतीला, माझं मन एकदम खुश झालं, एकदम खुश. सर्व गोष्टी बघण्यासारख्या आहेत, सर्व गोष्टी बघण्यासारख्या आहेत. एवढं छान वाटतं, एवढं छान वाटते ना, असं वाटतं इथेच राहू मी तर. आता आमचे जे तिरुपतीच्या आजूबाजूला जे टेम्पल आहेत ते सर्व आमचे दर्शन करून झालेले आहेत. आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये जरा आराम करू, मस्तपैकी जरा जेवू वगैरे. पहिले तर खूप भूक लागली आहे, जेवू आणि मग जरा आराम करू. आणि मग उद्या सकाळी उठून पहिले तर आम्ही जाणार तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. माझी माझी इच्छाच पूर्ण झाली. आता माझ्या लाईफमध्ये काही इच्छाच नाही राहिली. खूप खूप खुश आहे मी. फिरून वगैरे आलो आम्ही. नंतर रूमवर खूप थकलेलं म्हणून फ्रेश होऊन लगेच झोपून गेलो. इथेच संपला माझा डे 1.